नमस्कार. मराठी माऊली युट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती. तर ही माझी मैत्रीण आहे, तर थोडंसं त्यांनी 2 शब्द तुम्हाला बोलतील. नमस्कार मैत्रिणींनो. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा आपल्या सर्वसामान्याचा असतो आणि थोर नेत्यांचा आपण जयंती साजरी करत असतो. जयंती साजरी करणे म्हणजे तरी काय, असा ह्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्याचा हेतू, आपला त्या पाठीमागचा हेतू काय, की त्यांना वारंवार आठवणे आणि आपल्या स्मरणात ठेवणे. हे हेतूने जो आपण दिवस साजरा करत असतो तो म्हणजे त्यांची जयंती खरोखर अर्थाने साजरी होणार नाही. तर अशी ही थोर व्यक्ती कोण आहे, तर ही आपण पाहत आहोत की जिने आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कायमस्वरूपी ती झगडत राहिली, झटत राहिली. ती जे कार्य हे कुणासाठी होते, ते स्वतःसाठी नव्हते. तर ते कार्य जे होते ती आज मी जे इथं तुम्हाला उभारून बोलू शकते, ती ही प्रेरणा जी जिच्यामुळे मिळाली, ही अशी थोर क्रांतीज्योती सावित्री. हिच्या प्रेरणेने आज आपण स्त्रिया बघतो की इतकी उंच भरारी घेतलेली आहे त्यांनी की पायलट सुद्धा आज आपण ह्या जगामध्ये बघत आहोत की स्त्री ही सामान्य न राहता कुठल्याही क्षेत्रात आज स्त्रीचं जे वर्चस्व दिसत आहे ते आपल्याला, ते फक्त त्याला कारणीभूत जर आहे ती फक्त आपली सावित्री. आणि म्हणूनच अशा सावित्रीची जयंती जर आपण साजरी करतो की त्यामागचा हेतू एवढाच आहे की तिला वारंवार आठवणे. जे आपण आपल्याला यशाचं शिखर जे मिळालं आहे, जे आपण यशावर आपण पोहोचलेलो आहेत, आपली जो काबिलियत आपल्याला मिळाली आहे, ती फक्त आज ह्या माऊलीमुळे मिळालेली आहे, या क्रांतीज्योतीमुळे मिळालेली आहे. तर या क्रांतीज्योतीनं काय केलं की तिनं स्वतःच या क्रांतीज्योती सावित्रीला आपण नमन करणं गरजेचं आहे. का तर आज आपण जो आपल्याला जे व्यासपीठ मिळालेलं आहे, ती फक्त हे सर्व श्रेय या ज्योतीला, या माऊलीला जात आहे. तर अशा या ज्योतीचा आपण वारंवार ती स्मरणात ठेवली पाहिजे, तिचा विचार केला पाहिजे आणि तिचं जीवन जे होतं ते आपल्या थोडंसं जरी आचरणात आणलं आणि आपल्या जरी वागणुकीत आणलं, तर आज त्या सावित्रीच्या जयंती साजरी केलेल्याचा खरा आनंद सावित्रीला वर सुद्धा तिच्या जीवनाला झाल्याशिवाय राहणार नाही. की माझ्या भगिनी, माझ्या माता, की आज मी जी कार्य करून आले त्याची मला पोचपावती मिळाली, असं तिला आनंद होईल. आणि आपण जी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली तिचा मनोमन तिला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा सावित्रीबाई फुलेला माझे कोटी कोटी धन्यवाद. आणि ही सावित्री आपल्या जीवनात उतरवू आणि भगिनींना सांगण्याचा प्रयत्न करीन की अशी सावित्री आपण बनण्याचा प्रयत्न करू आणि आपण बनू, असे मी मैत्रिणींना आवाहन करते आणि माझे 2 शब्द संपविते. जय ज्योती, जय क्रांती.